हाय हॅलो नमस्ते नमस्कार। मी मोनी इंडियन चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आपण लावणार आहोत आज केसांना मेहंदी। त्यासाठी मी घेतलेली आहे कोरफड आणि जास्वंदाची फुलं मी घेतलेली आहे। माझ्याकडे जास्वंदीची पानंही आहे आणि कढीपत्ता मी घेणार आहे। आणि हे सर्व मला फ्रेश इकडे मी मम्मीकडे आलेली आहे, त्यामुळे मला सर्व फ्रेश असं मिळालेलं आहे। आणि या 3 वस्तू मी घेतलेल्या आहे, जास्वंदाची फुलं, जास्वंदाची पानं आणि कढीपत्ता। हे सर्व मेहंदीमध्ये आपल्याला घालायचं आहे। या सर्व वस्तू केसांसाठी खूप फायदेशीर आहे। याचबरोबर आपल्या केसांसाठी फायदेशीर अशा ज्या काही पावडरी मी घेणार आहे त्याही मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याचबरोबर इथे मी मेथी घेतलेली आहे आणि ही आळशी आहे। ही आळशी आपल्या केसांना ई आणि बी हे विटॅमिन आपल्या केसांसाठी देणार आहे। ते केसांना मजबूत करणार आहे, केसांच्या वाढीसाठी असणार आहे आणि जे केस आपले पांढरे वगैरे होतात त्याच्यापासूनही सुटका मिळणार आहे। आणि डॅन्ड्रफ किंवा केसांचे जे मजबूती आहे त्याच्यासाठी या सर्व पावडरी आहेत। याच्यामध्ये आवळा पावडर आहे, शिकेखाई पावडर आहे, रिठा पावडर आहे आणि याच्यामध्ये जास्वंदाचीही पावडर आहे, जास्वंदीच्या फुलांची, जे की आपल्याला सिटीमध्ये जास्वंदाची फुलं जास्त प्रमाणात मिळत नाही, त्यामुळे पावडरही आहे। तर मी पावडरही घेतलेली आहे आणि या सगळ्या पावडरी आपल्याला मेहंदीमध्ये घालायच्या आहेत। ही जास्वंदाची पावडर आहे, थोडासा तिचा इतर पावडरींपेक्षा तिचा रंग थोडा वेगळा असतो। जशी आपल्याला गावाकडे फ्रेश अशी फुलं मिळून जातात आणि सिटीमध्ये असलं काही फ्रेश आणि जास्त क्वांटिटीमध्ये फुलं मिळत नाही, त्यासाठी ही पावडर आहे। तुम्ही फुलं घाला किंवा पावडर घाला, चालणार आहे। आणि शिकेखाई पावडरीमध्ये विटॅमिन ए, सी, के आणि डी आणि आपले केस मजबूत होण्यासाठीही मदत होते। असे खूप फायद्याचे आहेत हे सर्व गोष्टी। या सर्व मिक्स करून घ्यायच्या आहे आणि याच्यामध्ये आपल्याला ही फुलं, पानं आणि कढीपत्ता हे मी वाटून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। आणि ही मेहंदी आहे, तुम्ही मेहंदी कुठलीही घेऊ शकता। आता मला इकडे मी म्हणजे हिना मेहंदी वापरते, मला हिना मेहंदी इकडे मिळालेली नाहीये, तर मी इकडनं दुसरी मेहंदी घेतलेली आहे। आणि ती मेहंदी घेतल्यानंतर त्या ज्या पावडरी आहेत, आवळा, रिठा, शिकेखाई, जास्वंदाची फुलांची पावडर, हे सर्व मी मिक्स करून घेणार आहे। आणि कोरफड घ्यायची आहे। कोरफडीचं जे साल आहे ते छान असं काढून घ्यायचंय आणि आपल्याला फक्त कोरफड मधला गर घ्यायचा आहे। अशा प्रकारे त्यातला गर सर्व काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने तुम्हाला जमेल तशा पद्धतीने काढा। मी चम्मचने काढला, थोडासा मी चाकूनेही काढून घेतलेला आहे। आणि कोरफडही तुम्ही कमी जास्त घेऊ शकता। आता मेहंदी मला जास्त क्वांटिटीमध्ये भिजवायची आहे, 3 ते 4 जणांसाठी, म्हणून मी इथे सर्व पदार्थ जास्त घेतलेले आहे। जसं पावडरी आहेत, फुलं आहेत, पानं आहेत, हा सर्व गर व्यवस्थित काढून घ्यायचा आहे। आणि आपली फुलं, पानं आणि जो कढीपत्ता आहे ते वाटून घ्यायचा आहे आणि या मेहंदीमध्ये आपल्याला ते घालायचं आहे। हे मी वाटून घेते तोपर्यंत। एकत्र टाकायचं, याच्यामध्ये कोरफडही घालायची आहे वाटताना।
आणि मी ह्याच्यामध्ये चहा पावडर पाण्यामध्ये थोडीशी शिजवून घेतलेली आहे, ते पाणी मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचंय. सर्व जे वाटून घेतलेलं आहे आपण ते करायचं आहे मिक्स. आणि त्याच्यामध्ये कॉफी घालून घ्यायची, तुम्ही कॉफी कुठलीही घ्या. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे मी जास्त क्वांटिटीमध्ये भिजवली आहे मेहंदी. माझ्याकडे एवढं मोठं लोखंडी भांडं नाहीये, त्यामुळे मी स्टीलची कढई घेतलेली आहे. स्टीलचं एक भांडं घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर लोखंडी कढई असेल किंवा काही भांडं असेल तर तुम्ही त्या लोखंडी भांड्यामध्येच मेहंदी भिजवा. जे काही लोह असतं लोखंडामध्ये ते आपल्या मेहंदीमध्ये उतरणार आहे. अशा प्रकारे मेहंदी भिजवून 1 दिवस ठेवायची आहे. 1 दिवस झालेला आहे, आपली मेहंदी भिजलेली आहे आणि लावण्यासाठी रेडी आहे. अशी छान भिजवून झाल्यानंतर आपण मेहंदी लावायला घेऊया. आणि आता खूप सारे जण आहेत इथे, त्यामुळे मी माझ्या वहिनीकडून मेहंदी लावून घेणार आहे. ती मला लावणार आहे, मी तिला लावणार आहे. असं आम्ही एकमेकींना लावत असतो. बघू शकता अशा प्रकारे तुम्ही मेहंदी सर्व केसांच्या मुळांना, केसांना, केसांच्या शेवटच्या टोकापर्यंत मेहंदी छान लावून घ्यायची आहे. आणि केस 1 तासानंतर वॉश करून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही माझी मेहंदी लावल्यानंतरची केस. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब अँड शेअर जरूर करा. थँक्यू.